या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन व नामवंत विधिज्ञांचा स्मृतिप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला। त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागवल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते। वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत। कनिष्ठ वकील व ज्येष्ठ वकील त्यानिमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघांमध्ये खेळ भावना येण्यास मदत होते, असे प्रतिपादन सुशीलकुमार शिंदे यांनी केले। विधिगंध चषकमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण 20 संघ सहभागी झालेले आहेत। या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व विधिगंध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा ॲडव्होकेट वसंतराव बादुले पंढरपूर यांना त्यांनी आपल्या वकील पदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात भूमिका निभावल्याबद्दल देण्यात आला। तर कैलासवासी ए तू माने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार DN काळे माळशिरस यांना देण्यात आला। तर कैलासवासी AD ठोकळे यांचा स्मृतिप्रित्यर्थ ॲडव्होकेट बापू करंजकर यांना आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले। तसेच नूतन न्यायाधीश अनिता हवालदार व जेलर तसेच सर्व तालुका बारचे अध्यक्षांचा सत्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ यांचा पुरस्कार सोहळा व खेळातून खेळाडूवृत्ती वाढावी यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले, असे प्रतिपादन ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी केले। तसेच त्यांनी कैलासवासी अशोक ठोकळे व कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या। प्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले व सुशीलकुमार शिंदे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघास कैलासवासी ॲडव्होकेट VD फताटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून उपविजेता संघास कैलासवासी ॲडव्होकेट जयकुमार काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपविजेता चषक तसेच मॅन ऑफ द मॅच सिरीज चषक कैलासवासी ॲडव्होकेट RG देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कैलासवासी ॲडव्होकेट GS आडम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे। तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक कैलासवासी ॲडव्होकेट रमेश कणबसकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे। या प्रसंगी व्यासपीठावर विधिगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष नावकर, सुशीलकुमार शिंदे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VP शिंदे, ज्येष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने, जहीर सगरी, मनोज पामुल, निदा सैफन, विनय कटारे हे उपस्थित होते। सोबतच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले वकील, खेळाडू, ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा गव्हाणे यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलेमिली यांनी मानले। ॲडव्होकेट बापूसाहेब मानेजी, बार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत शिंदेजी, श्रीयुत नावकरजी, जय सगरीजी आणि पुरस्कार प्राप्त तिन्ही ज्येष्ठ विधिज्ञ श्रीयुत काळेजी, श्रीयुत बादुलेजी, श्रीयुत करंजकरजी, बारचे सगळे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे माझी अडचण माने साहेबांनी समजून घेतली। 11:30चा कार्यक्रम चालू आहे, तिथं मला जायचं होतं, त्यामुळे मी जास्त वेळ भाषणही करणार नाही, पण आपल्याकडूनच ऐकलं की या अशा स्पर्धांच्यामुळे एकमेकांच्या मध्ये असणारा जो दुरावा सगळा नाहीसा होतो। वकील म्हटलं की आर्ग्युमेंट करताना एकमेकांच्या अंगावर जाणं हे साहजिकच झालं, पण खेळाच्या मैदानामध्ये एकमेकांना ज्या प्रेमाने आपण वागवतो ते फार कौतुकास्पद आहे। तेच कोर्टामध्ये राहावं अशाच प्रकारची भूमिका अलीकडच्या काळामध्ये वकील मंडळी घेतात। कारण वकील म्हटलं की त्यांच्या मी तर म्हणतो की मला ज्यावेळेस मी थोड्या काळाकरता वकिली चालू केलेली होती, पोलीस ऑफिसरची नोकरी सोडून, आणि 324, 326 याच्यामध्येच पैसे मिळायचे, माहिती आहे तुम्हाला सेक्शन, त्यामुळे मी काय सांगत नाही। तर मी म्हणत असे की हे त्या वकिलाच्या टॅलेंटला पैसे मिळतात, आणि हे टॅलेंट
अचीव करण्याकरता ह्या सगळ्या सिनियर मंडळींनी जे केलेल्या आर्ग्युमेंट्स असतात त्यांच्या अनुभवातून ज्युनियर वकिलांनी पुढे जायचं असतं आणि बापूसाहेबांच्या सारखे वकील इथं श्री काळे, आता मी त्यांच्याशी बोलत होतो, मला वाटलं की मीच इथं सगळ्यांनी मोठ्या वयाने, मी 84 आहे, ते 87चे आहेत काळे, अजून जवान आहेत. तर ह्या 87 वर्षात देखील एवढ्या ताटपणानं आपली वकिली सांभाळतात, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आता ते बाजूले म्हणतील पंढरपूरचे, माझे नाव सांगितलं पाहिजे, ते तसेच आहेत. बाजूलेंचं तर नाव मी खूप वर्षापासून ऐकत होतो, ते पंढरपूरचे वारकरी आहेत. पण हे आज सगळ्यांनी इथं भेटायची संधी मिळाली. करंजकरजी, तुमचंही मनापासून अभिनंदन, कारण असा योग फार कमी असतो. ही जुने जाणते तालुक्यामधले सगळे वकील लोक एकत्रित येतात. मलाही इथं बसायला बरं वाटलं असतं, पण हे तुमचं कौतुक करणारे देखील नावकरांच्या सारखा वकील जे चौकडे जाऊन येतात, भारतामधल्या वकिलांचा इतिहास पाहतात आणि आजकाल टेलिव्हिजन असल्यामुळं तेही बघतात. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या सवंगड्यांना अधिक माहिती व्हावी याचाही देखील शोध घेत असतात. कारण म्हणजे जहीर सगरी सारख्या माझे मित्र आहेत, त्यांना देखील तुमचं ट्रेनिंग आहे, त्यामुळं मी त्यांचे कौतुक करतो. खरं म्हणजे अशा सगळ्या सिनियर लोकांच्याकडून माहिती घेणं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आणि मी त्यांच्यापेक्षाही जास्त चांगलं आर्ग्युमेंट करू शकेन अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील बाळगणे फार महत्वाचं आहे. कृतीतून बाळगणं महत्वाचं आहे. आणि आता उद्या तुम्ही ग्राउंडवर सगळे जात आहेत, ही केवढी चांगली घटना आहे. पूर्वी असं नव्हतं. माझी तर सुरुवात कोर्टात मी बायपिऊन म्हणून होतो. सांगत असताना आश्चर्य वाटते. बायपिऊन, पिऊन, क्लर्क, बेंच क्लर्क झालो आणि तिथून राजीनामा दिला. पण ह्या सगळ्या काळामध्ये सगळं बघायला मिळालं त्या ठिकाणी. E.T. माने साहेब, वर्धे साहेब, केळकर साहेब त्यावेळेचे हे सगळे आर्ग्युमेंट एवढं सुरेख करायचे. मी शांतपणाने ऐकत बसायचं स्टूलवर आणि त्याच्यासारखं मला कधी करता येईल का आर्ग्युमेंट हा मी विचार करत असे. बघण्याने देखील खूप आपल्याला अचीव करता येतं. की कोण आता कोणीतरी म्हटलं की माने साहेब खूप चांगलं क्रॉस करायचे. मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. फिटा घातलेले माने साहेब हे काय विचारतील असं वाटायचं. पण एवढं चांगलं ते क्रॉस करायचे. गोड बोलून, अरे बाबा तिथे गेला होतात ना, चापीत होतास ना. खेड्याच्या भाषेमध्ये त्या साक्षीदाराला बरोबर आपल्या त्या अडचणीत आणायचे आणि केस कधी सुटून जायची कळायचं नाही. हे स्किल आहे वकिलांच्याकडे असणार आणि तेच शिकण्याचं काम. त्याच्याविरुद्ध तिथं दुसरे वर्गे होते, त्यांचा वेगळी स्टाईल होती. सोलापूरला बरेच असे वकील होऊन गेले चांगले की त्यांच्या आठवणीने अजूनही माझ्यासारख्या माणसाचं हृदय भरून येतं. आम्ही शिकलो तिथे आणि मला त्याचा पोलिसमध्ये खूप उपयोग झाला. साधी गोष्ट नव्हती की कुठं काय लागेल आणि वकील लोक कधी पकडतील हे वाटायचं. तर हे तुम्ही लोकांना ट्रेंड करणारी शक्ती वकिलांची कडे असते. तर त्या बापूसाहेबांचं मी मुंबईमध्ये असतो पण पेपरमध्ये एवढं नाव येतं. वडील गेल्यापासून मी दुसरं मला बऱ्याच वेळेस विचार करायचे की एवढे प्रसिद्ध आहेत का ते. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल
हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.